तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं की आपण क्विक रिव्हिजन सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूया, एक एक चॅप्टर घेऊन त्या प्रत्येक चॅप्टरमध्ये जे पॉईंट डिफिकल्ट आहे तेवढेच फक्त पॉईंट आपण काय करूया, हिंट वाईज एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. तर आजचा चॅप्टर असेल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट ब्रेन. ठीक आहे. आता जसं तुम्ही पहिल्यापासून स्टडी करत आलेला आहात, जसं 11वी तुम्ही स्टडी केलेला आहे, तर ह्युमनची बॉडी आहे ती ह्युमनची बॉडी टोटल 6 प्रकारच्या सिस्टीमनी तयार झालेली आहे. त्यातली एक सिस्टीम येते नर्वस सिस्टीम, बरोबर. आता ही जी नर्वस सिस्टीम आपण ह्युमन बॉडीमध्ये पाहिली, तर ह्युमन बॉडीमध्ये नर्वस सिस्टीम 3 पार्टनी तयार झालेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. त्याच्यामध्ये आपल्याला आता जो पाहायचा आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता ह्या सिस्टीम कशा असतात, कुठं असतात हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, पण जर आपण हिंट वाईज पाहिलं तर सेंट्रल नर्वस सिस्टीम बॉडीच्या सेंटरला असते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम वर्टिकल कॉलम मधून जो स्पायनल कॉर्ड गेलेला असतो त्याच्यापासून ज्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत जेवढ्या नर्व्स पसरलेल्या असतात त्या सगळ्या सराउंडिंग नर्व्स पासून ती सिस्टीम तयार होते. त्या सिस्टीमला म्हणतात पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आणि बॉडीमध्ये जे विटल ऑर्गन्स असतात जे अतिशय नाजूक असे भाग असतात की ज्या भागांवरती ज्या नर्व सिस्टीम फॉर प्रोटेक्शन किंवा फॉर नरिशमेंट असतात, अशा नर्व्स पासून तयार झालेली सिस्टीम असेल विच आर कॉल्ड एज द ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता ह्या चॅप्टर मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम. आता जर सेंट्रल नर्वस सिस्टीम आपण पाहायला गेलो तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचं ओरिजिन काय असेल, तर एक्टोडर्म. ठीक आहे. जेव्हा आपण तयार होतो त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या लेयर्स तयार होतात हे तुम्हाला माहितच आहे. त्याच्यामधली ही लेयर कुठली असेल, तर एक्टोडर्म आहे. विशेष काय असतं, तर आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम असते ही नॉन गँग्लिओनेटेड असते, जे तुम्ही 11वी ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. मग अशी आपल्या बॉडीमध्ये जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ही सेंट्रल नर्वस सिस्टीम कशापासून तयार झालेली आहे, तर ही सेंट्रल नर्वस सिस्टीम मेनली 2 पार्ट पासून तयार झाली आहे. त्यातला पहिला पार्ट येईल ब्रेन आणि दुसरा येईल स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. असे आपण वन बाय वन ह्या दोन्हीबद्दल स्टडी करणार आहोत. त्यातला पहिला पॉईंट येईल ब्रेन. आता बाळांनो, आपण ज्यावेळेला ब्रेन बद्दल स्टडी करणार आहोत त्यावेळेला ब्रेन बद्दल आपण डायरेक्टली सांगू शकत नाही, कारण जे ब्रेन असतं, म्हणजे तुम्ही जर ब्रेनला स्टडी करायला घेतला तर हा जो ब्रेन असतो ह्या ब्रेनला नेहमी आउटर प्रोटेक्टिव्ह अशी एक कॅव्हिटी असते. समजा आपण हा जर ब्रेन घेतला तर ब्रेनला बाहेरच्या साईडने एक प्रोटेक्टिव्ह कॅव्हिटी असते. अशी जी कॅव्हिटी असते ही कॅव्हिटी नेहमी 3 प्रकारच्या लेयरनी तयार झाली आहे. आणि हे जे 3 प्रकारचे लेयर्स आहेत अशा लेयर्सला काय म्हणतात, मेनिंग्स. ठीक आहे. अशा लेयर्सला काय म्हटलं जातं, तर दे आर कॉल्ड एज द मेनिंग्स. मग असं जे मेनिंग्स आहे, हे मेनिंग्स किती किंवा कोणत्या लेयरने तयार झाले हे तुम्हाला ह्या पॉईंट मध्ये स्टडी करायचं आहे. म्हणजे ब्रेन जो असतो त्या ब्रेनच्या बाहेरच्या साईडला ज्या 3 लेयरचं कव्हरिंग असतं, ह्या 3 लेयरच्या कव्हरिंगला कॉमन मध्ये काय म्हटलंय, मेनिंग्स म्हटलंय. म्हणजे 3 लेयर असतात. ह्या 3 लेयर कोणत्या, तर सर्वात बाहेरची असते विच आर कॉल्ड एज अ ड्युरा मॅटर, मधली असते अराक्नॉइड मॅटर आणि त्याच्या आतली असते पिया मॅटर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पाय मॅटर. ठीक आहे. आता ही बाहेरची आहे सो ऑलवेज कशी असते, थिक असते. ही मधली आहे स्पायडर वेब लाईक असते आणि ही जी आतली असते ही हायली व्हॅस्क्युलर असते. ठीक आहे. कारण हा जो ड्युरा मॅटर असतो हा आपल्या स्कलच्या क्रॅनियमच्या कनेक्टेड असतो किंवा त्याच्याशी कम्युनिकेट करू शकतो. आणि हा जो पिया मॅटर असतो किंवा पाय मॅटर असतो हा आपल्या बॉडीच्या ब्रेनशी कम्युनिकेट करू शकतो. ठीक आहे. आता राहिला कुठला, अरेक्नॉइड मॅटर. आता अरेक्नॉइड मॅटर पाहिला तर अरेक्नॉइड मॅटर हा व्हॅस्क्युलर पार्ट असतो, कारण ह्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आणि नर्व्स प्रेझेंट असतात फॉर द नरिशमेंट. म्हणून ह्याचं जे स्ट्रक्चर असतं हे नेहमी स्पायडर वेब सारखं असतं. म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, थिक असणार आहे. हा कसा असतो, तर स्पायडर वेब लाईक असतो. आणि हा कसा असतो, तर दे आर हायली व्हॅस्क्युलर. ठीक आहे. अशा ह्या 3 लेयर प्रेझेंट असतात. आता तुम्ही ज्यावेळेला ह्या 3 लेयरला पाहता तर ह्या 3 लेयर मध्ये गॅप नसतो, म्हणजे ह्या 3 लेयर्स हॉलो नसतात. तर ह्या 3 लेयर काय असतात, थोड्याशा भरलेल्या असतात किंवा सॉलिड असतात. मग ह्या कशाने भरलेल्या असतात, तर ह्या 3 लेयर मध्ये एक पर्टिक्युलर स्पेस असतो. म्हणजे जर तुम्ही ड्युरा मॅटर आणि अरेक्नॉइड मॅटर ह्या दोघांमधला स्पेस पाहिला तर दे आर कॉल्ड एज अ सब ड्युरल स्पेस. ठीक आहे. असा जो स्पेस असतो हा स्पेस नेहमी एका फ्लुइडने फिलअप झाला विच आर कॉल्ड एज द सिरस फ्लुइड. बघा, ह्याच्यावर तुम्हाला सीरियल क्वेश्चन पडू शकतो. त्यानंतरच्या दुसऱ्या 2 लेयर्स अरेक्नॉइड मॅटर आणि पाय मॅटर किंवा पिया मॅटर. मग ह्या ज्या 2 लेयर्स असतात ह्या 2 लेयर मध्ये सुद्धा एक गॅप असतो. तो गॅप सुद्धा एका फ्लुइडने भरलेला असतो. अशा गॅपला म्हणतात सब अरेक्नॉइड स्पेस. ठीक आहे. आणि असा जो स्पेस असतो हा जो स्पेस आहे हा फिलअप झालाय कशापासून, तर CSF पासून.
ठीक आहे, CSF सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ठीक आहे, असा हा जो CSF आहे बघा, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला सीईटीला फुल फॉर्म विचारतील की CSF मीन्स व्हॉट. खाली बरेच ऑप्शन देतील, त्यातला तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. CSF मीन्स सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ठीक आहे, ह्याच्या पुढे गेला तर हा सेरेब्रो स्पायनल फ्लुइड कशाने तयार झालाय, तर हा दोन प्रकारच्या सेल्सने तयार झालाय. त्यातला फर्स्ट येईल पोरॉइड प्लक्सेस आणि सेकंड येईल एपेंडायमल सेल्स. ठीक आहे, आता हा जो CSF असतो, हा CSF फार महत्वाचा आहे ॲज अ कम्पेअर सिरस फ्लुइड. कारण हा काय करतो, तर जे काही ब्रेनला मेकॅनिकल इंजुरी होणार असेल तर त्या मेकॅनिकल इंजुरी पासून प्रोटेक्शन करणं हे CSFचं काम असतं. आतलं जे प्रेशर असतं, टेम्परेचर असतं, हे कॉन्स्टंट ठेवणं हे याचं काम असतं. गॅसेस एक्सचेंज करणं, न्यूट्रिएंट एक्सचेंज करणं, वेस्ट मटेरियल एक्सचेंज करणं हे सुद्धा ह्याचंच काम असतं. त्याचबरोबर अवॉइड डेसिकेशन ड्राईव्ह, ठीक आहे, हे करणं सुद्धा ह्याचंच फंक्शन असतं. पण काही वेळेला ह्याच्यात 3 लेयर्स असतात, ह्या 3 लेयरला सुद्धा इंजुरी होऊ शकते किंवा डिफिशियन्सी फॉर्म होऊ शकते किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. जर अशा ह्या तिन्ही लेयरला इन्फेक्शन फॉर्म झालं तर त्याला म्हणतात मेनिंजायटिस. ठीक आहे, ह्याच्यावर देखील तुम्हाला सीईटीला क्वेश्चन येऊ शकतो. मग बाळांनो, लास्टली असं सांगता येईल की हा जो ब्रेन असतो, ह्या ब्रेनवरती 3 लेयरचं कव्हरिंग आहे, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर. ठीक आहे, नाव द नेक्स्ट पॉइंट इज अ ब्रेन. आपण ज्यावेळेला ब्रेन बद्दल स्टडी करतो त्यावेळेला ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड एज एन्सेफॅलॉन. ठीक आहे, अशा आपल्या ब्रेनचं वेट किती असतं, तर 1300 to 1400 इन ग्रॅम. देन आपला व्हॉल्यूम किती असेल ब्रेनचा, तर 1300 to 1500 cc. त्यानंतर आपला जो ब्रेन असतो हा थोडासा आतून तयार झाला आहे नंबर ऑफ नर्व्सनी. बरोबर, मग अशा नर्व्स किती असतात, नर्व्स न्यूरॉन असं म्हटलं जातं. मग अशा नर्व्स किती असतात, तर 30,000 मिलियन अशा एवढ्या न्यूरॉन्स असतात. त्यानंतर आपला ब्रेन वेल मॅच्युअर्ड कोणत्या इयरमध्ये होतो, तर ज्यावेळेला आपण 6 वर्षाचे असतो. 6 वर्षाचे जसं जसं आपण वाढत जातो तसं आपला ब्रेन काय होतो, वेल डेव्हलप होत जातो. म्हणजे प्रॉपर 6व्या वर्षी आपण पूर्णपणे समोरचं काय बोलतोय हे लक्षात घेऊन त्याच्यावरती विचार करू शकतो. ठीक आहे, त्याच्या पुढे गेला तर आपला जो ब्रेन असतो हा ब्रेन 3 पार्टी तयार झालाय. त्यातला पहिला फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. ह्याचे झुलॉजिकल नेम्स आहेत. फोर ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रोसेन्सेफॅलॉन. देन मिड ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मेसेन्सेफॅलॉन अँड हाइंड ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोम्बोसेफॅलॉन. ठीक आहे, आता ह्याच्यावर तुम्हाला मे बी सीईटीला प्रश्न पडू शकतात. आता त्यातला फर्स्ट, आता आपण काय करूया की 1 बाय 1 पार्ट स्टडी करण्याचा प्रयत्न करूया. आता पहिला पार्ट येईल फोर ब्रेन. फोर ब्रेन जर पाहिला तर फोर ब्रेन सुद्धा परत 3 पार्टी तयार झालाय. त्यातला फर्स्ट असेल ऑल्फॅक्टरी लोब, देन सेकंड असेल सेरेब्रम आणि थर्ड असेल डायन्सेफॅलॉन. त्यातला फर्स्ट पाहिला तर ऑल्फॅक्टरी लोब. ऑल्फॅक्टरी लोब हा जो आहे हा नेहमी ब्रेनला तुम्ही जर स्टडी करायला गेला तर ब्रेन जर तुम्ही डॉर्सल साइडने पाहत असाल तर तुम्हाला डॉर्सल साइडने ऑल्फॅक्टरी लोब हा कधी दिसू शकत नाही. म्हणजे ऑल्फॅक्टरी लोबची पोझिशन ही कुठं असते, तर फोरब्रेन मध्ये हा नेहमी वेंट्रल साइडला असतो. म्हणजे लाईक तुम्ही जर असं स्टडी करत असाल, हा जर फोरब्रेन असेल तर ह्या फोरब्रेनच्या वेंट्रल साइडला ही झाली त्याची वेंट्रल साइड, ही झाली त्याची डॉर्सल साइड. बरोबर, मग वेंट्रल साइडला हा काय असतो, ऑल्फॅक्टरी लोब तुम्हाला पाहायला भेटतो. म्हणजे हा जो ब्रेनचा पार्ट आहे हा जर तुम्ही खालच्या साइडने पाहिला तर तुम्हाला असा दिसू शकेल. बरोबर, आणि अशा ब्रेन मध्ये तुम्हाला दोन इथे असेल ऑप्टिक चाजमा. ठीक आहे, आणि या ऑप्टिक चाजमाच्या वरती, ऑप्टिक चाजमा इज कनेक्टेड टू द आईज. ठीक आहे, ह्याच्या वरच्या साइडला तुम्हाला असे एक लांब लचक असे ट्रॅक दिसतील आणि ह्याच्यावरती छोटेसे बल्ब दिसतील. मग हा जो रिजन असेल इट्स कॉल्ड ॲज अ ऑल्फॅक्टरी लोब. ठीक आहे, असा ऑल्फॅक्टरी लोब तयार झालाय 2 पार्टने. त्यातला फर्स्ट असेल ऑल्फॅक्टरी लोब जो लांबलचक असतो आणि हा बल्ब ग्लोब्युलर असतो. आता तुम्हाला ह्याच्याबद्दल सीईटीला प्रश्न काय विचारतील तर ऑल्फॅक्टरी लोबचं फंक्शन विचारतील. ऑल्फॅक्टरी लोबचं मेन फंक्शन काय असेल तर सेन्स ऑफ स्मेल. ठीक आहे, आता ह्युमन बिईंगला कंपेअर केला तर ह्युमन बिईंग मध्ये ऑल्फॅक्टरी लोब मेंटेन एक मिनिमम डेव्हलप झालेला असतो. पण शार्क डेव्हलप कोणामध्ये असेल तर शार्क नावाचा फिश तुम्हाला माहितच आहे, प्लस डॉग तर आहेच. म्हणजे यांच्यामध्ये ज्यांना वासाचं ज्ञान जास्त आहे किंवा खूप सेन्सिटिव्ह असतात ते अशा ॲनिमल्स मध्ये ऑल्फॅक्टरी लोब हा फार वेल डेव्हलप झालेला असतो. ठीक आहे, आता ह्याच्या पुढे गेला तर सेरेब्रम. आता सेरेब्रम तुम्ही जर फोरब्रेन मध्ये पाहत असाल,
तर फोरब्रेन मधला सेरेब्रम हा सर्वात मोठा भाग आहे आणि हा जो मोठा भाग आहे हा मोठा भाग ऑल ओव्हर 83% मध्ये पूर्ण ब्रेन मध्ये त्यांनी स्वतःला कव्हर केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पुढचा पार्ट जर सेरेब्रम पाहत असाल तर सेरेब्रम हा लार्जेस्ट पार्ट आहे आणि तो ऑल ओव्हर टोटल ब्रेन मध्ये किती पर्सेंट मध्ये असतो तर 83% मध्ये असतो. असा जो ब्रेन असेल हा ब्रेन जर तुम्ही डॉर्सल साइडनी पाहिला तर डॉर्सल साइडनी हा जो ब्रेन आहे हा ब्रेन कंटिन्यू नसतो. ठीक आहे, समजा हा जर आपली वरची बाजू असेल म्हणजे आपला ब्रेन जर आपण असं वरच्या साइडनी पाहत असेल तर आपला ब्रेन जो फोरब्रेन मधला सेरेब्रम आहे हा सेरेब्रम जो सर्वात लार्जेस्ट पार्ट आहे हा कधीच कंटिन्यू नसतो का, कारण हा डिवाइड झालाय मेनली 2 पार्ट मध्ये. ठीक आहे, पण बाळांनो ही जे पार्ट असतात किंवा ही जी मधली फिशर आहे, ही जी मधली फट आहे ज्याच्यामुळे हा मेन सेरेब्रम डिवाइड झालाय, ही जी फिशर आहे, ही जी मधली फट आहे, ही फट लहान असताना आपण यंग कंडिशन मध्ये असताना काय होते ती प्रेझेंट असते, पण जसं जसं आपण मॅच्युअर होत जाऊ तसं तसं ती फिशर काय होते कनेक्टिव्हिटीने फिलअप होते, बट जस्ट मार्क तिथे राहिलेला असतो. म्हणजे आपला जो ब्रेन असतो हा ब्रेन इनिशियल कंडिशन मध्ये 2 पार्टनी तयार झालेला असतो. अशा 2 पार्ट्सला काय म्हटलेलं आहे सेरेब्रल हेमिस्फियर. ठीक आहे, देन ह्या 2 सेरेब्रल हेमिस्फियरला कनेक्ट करणारी ही जी मधली फिशर आहे ही फिशर आपल्या मॅमल्स मध्ये ह्यूमन बीइंग मध्ये स्पेशल कॅरेक्टर मध्ये जाते. म्हणजे ह्यूमन हा एकच असा ॲनिमल आहे की ज्याच्या ब्रेन मध्ये जो सेरेब्रम आहे हा सेरेब्रम एका मोठ्या लॉन्जिट्युडिनल फिशरनी तयार झालाय. अशा फिशरला काय म्हणतात कॉर्पस कॅलोसम. बाळांनो ह्याच्यावर तुम्हाला सीईटीला 100% क्वेश्चन येऊ शकतो की सेरेब्रल हेमिस्फियर याच्यामध्ये ही लॉन्जिट्युडिनल फिशर कोणती असते तर विचार कॉलेजचा कॉर्पस कॅलोसम. ह्याच्या पुढे गेला तर हा जो ब्रेन आहे म्हणजे सेरेब्रल हेमिस्फियर आहे ह्याला आपण डॉर्सल साइडनी स्टडी केला, पण हा जर तुम्ही लॅटरल साइडनी पाहत असाल, बघा जर समजा तुम्ही ह्या ब्रेनला लॅटरल साइडनी पाहत असाल आणि ह्या ब्रेनला तुम्ही जर व्हीएस व्हर्टिकल सेक्शन मध्ये पाहत असाल, व्हीएस जर त्याचा घेतला तुम्ही तर व्हीएस मध्ये तुम्हाला काय दिसेल तर ब्रेन इज कन्सिस्ट ऑफ मेनली 2 रिजन्स. फर्स्ट इज अ कॉर्टेक्स, सेकंड इज अ मेडुला. म्हणजे स्ट्रक्चरली जर काढायचं झालं तर ब्रेनचे मेन तुम्हाला 2 भाग दिसतील. ठीक आहे, एक असेल आतल्या साइडला, एक असेल बाहेरच्या साइडला. जो बाहेरचा असेल इट्स कॉल्ड ॲज अ कॉर्टेक्स, आतला असेल इट्स अ मेडुला. ठीक आहे, इट्स अ इमॅजिनरी डायग्राम. ठीक आहे, आता हा जो कॉर्टेक्स असतो हा बाहेरच्या साइडला असतो, बट इट इज अ ग्रे इन कलर बिकॉज इट कंटेन्स अ ग्रे मॅटर. ठीक आहे, आणि हा जो मेडुला असतो हा जो आतला रिजन आहे ह्याच्यामध्ये व्हाईट कलर असतो, सो इट्स कॉल्ड ॲज अ व्हाईट मॅटर. आता याला ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर असं का म्हणतात, कारण तुम्ही मागच्या वर्षी स्ट्रक्चर पाहिलं होतं बघा न्यूरॉनचं. असं स्ट्रक्चर तुम्हाला झालं असेल 10वी मध्ये किंवा 11वी मध्ये पण नर्वस टिश्यू मध्ये हा पॉइंट तुम्ही पाहिलेला आहे. ठीक आहे, हा जो रिजन आहे इट्स कॉल्ड ॲज अ सायटॉन आणि इट्स कॉल्ड ॲज अ ॲक्सॉन. बरोबर, मग हे जे असे न्यूरॉन्स असतात जसं आपण मगाशी सांगितलं असे 30,000 मिलियन न्यूरॉन्स आपल्या ब्रेन मध्ये असतात. मग ह्या न्यूरॉन्स मधला हा जो सायटॉन असतो हा सायटॉन कॉर्टेक्स मध्ये असतो आणि ह्याच सायटॉनचा खालचा भाग ॲक्सॉन हा कुठं असतो तर मेडुला मध्ये असतो. म्हणून ॲक्सॉन मुळे कॉर्टेक्सला ग्रे कलर आलाय, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रे मॅटर. आणि मेडुला मध्ये ॲक्सॉन्स असतात, सो इट्स कॉल्ड ॲज अ व्हाईट मॅटर. ठीक आहे, पण काही वेळा कसं होतं की हे जे हे जे सायटॉन्स आणि हे जे ॲक्सॉन्स असतात कॉर्टेक्स मध्ये आणि मेडुला मध्ये असणारे हे दोन्ही पण एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकतात. बोथ आर प्रेझेंट इन अ कॉर्टेक्स ॲज वेल ॲज अ मेडुला. मग असा जर रिजन तुम्हाला सापडत असेल तर त्याला काय म्हणतात बेसल न्यूक्लिया असं म्हटलं जातं. ठीक आहे, आता त्याच्या पुढे गेला तर असा जो कॉर्टेक्स असतो, ठीक आहे, अशा कॉर्टेक्सला तुम्ही जर व्यवस्थित पाहिला म्हणजे ह्याच्यावरती कशाचं कव्हरिंग असेल तर मेनिंगचं कव्हरिंग असेल, पण हा जो कॉर्टेक्स असतो ह्या कॉर्टेक्सला तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर ह्या कॉर्टेक्स वरती तुम्हाला काही हा कॉर्टेक्स प्लेन आहे असं तुम्हाला दिसणार नाही. तर ह्यूमन बीइंग मध्ये नेहमी सेरेब्रल हेमिस्फियरचा हा जो कॉर्टेक्सचा रिजन असतो हे त्याचा जे रूफ असतो वरचा जो भाग असतो हा नेहमी प्लेन नसतो तर वळकटांनी तयार झालाय. आता वळकटा म्हणजे काय तर उंचवटे आणि खड्डे अशा 2 भागांनी तयार झाले. मग जे उंचवटे असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ गायरी आणि जे खड्डे असतात दॅट इज कॉल्ड ॲज अ सल्काय. पण बाळांनो इंटरेस्टिंग असं आहे की हे जे कॉर्टेक्स वरचे गायरी आणि सल्काय म्हणजे इलेव्हेशन आणि डिप्रेशन प्रेझेंट असतात, अशा इलेव्हेशन आणि डिप्रेशन वरून माणसांची किंवा ह्यूमन बीइंगची इंटेलिजन्सी फिक्स होते. ठीक आहे,
त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल तर ब्रेन हा जो आहे ह्युमन बिईंगचा त्यातल्या त्यात हेमिस्फिअर आपण जर पाहत असेल तर हा जो हेमिस्फिअर आहे हा हेमिस्फिअर स्कलच्या बरोबर खाली येतो. म्हणजे स्कल तयार झाले डिफरंट पार्टनी. त्याच्यामधला पहिला भाग येतो क्रॅनियम. बरोबर, तुम्ही मागच्या वर्षी स्केलेटन पाहिलेलं आहे. मग क्रॅनियम मध्ये शक्यतो 6 प्रकारचे बोन्स येतात हे तुम्हाला माहितच आहे. मग प्रत्येक बोनच्या खाली जो लोब येईल हे सेरेब्रल हेमिस्फिअरचा त्या लोबला त्या पार्टचं नाव दिलंय. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर लॅटरल व्ह्यूने जर ब्रेन पाहत असाल तर तुम्हाला आपला हा जो सेरेब्रल हेमिस्फिअर आहे किंवा सेरेब्रम आहे हा टोटल 6 प्रकारच्या लोबने तयार झालेला दिसतो. त्यातला पहिला कुठला असेल तर फ्रंटल लोब. ठीक आहे, त्यानंतर वरचा सेंटरचा येईल तो परायटल लोब. आपण शॉर्ट मध्ये लिहूया, इट्स अ फ्रंटल लोब. ठीक आहे, हा जो वरचा असेल इट्स अ परायटल लोब. इथे कान समजून घेतला आपण, इयरची पोझिशन घेतली तर कानाच्या वरचा बोन येईल टेम्पोरल बोन आणि सर्वात शेवटचा बोन कुठला येईल इट्स अ ऑसिपिटल बोन. ठीक आहे, आता बघा हा जो रिजन असतो म्हणजे हे लोब झाले. जर आपण हे ब्रेनचे पार्ट पाहत असेल तर हे काय झाले लोब झाले आणि ह्या लोबच्या वरती जो स्कलचा पार्ट असेल त्या स्कलच्या पार्टला ते नाव दिलेलं आहे. ठीक आहे, पण हे जे पार्ट्स आहेत हे एकमेकांना प्रॉपरली कनेक्टेड नसतात का तर ह्यांच्यामध्ये काय असतात तर छोटे छोटे फिशर्स असतात, छोटे छोटे सलकाय असतात, फटी असतात. मग ह्या फटींमुळे काय झाले हे लोब्स वेगळे झाले. मग ते सलकाय कोणते हे तुम्हाला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण हे तुम्हाला सीईटीला विचारलं जाऊ शकतं. मग कुठले कुठले सलकाय असू शकतात तर बघा हा फ्रंटल आहे आणि हा परायटल आहे. ह्याच्यामधले ही जी सलकाय येईल ह्या दोघांना इट्स कॉल्ड ॲज अ सेंट्रल सलकाय. ठीक आहे, त्यानंतर येते परायटल आणि टेम्पोरल. ह्या दोघांमधली ही जी सलकाय येते इट्स कॉल्ड ॲज अ लॅटरल सलकाय. ठीक आहे, कारण ही दोन्ही साईडला येऊ शकते. आणि राहिला हा ऑसिपिटल आणि ह्या परायटल ह्या दोघांमधली ही जी सलकाय येते इट्स कॉल्ड ॲज अ पॅरिटिओ. इट्स कॉल्ड ॲज अ पॅरिटिओ ऑसिपिटल सलकाय. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सीईटीला ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला 3 प्रकारच्या सलकाय लक्षात ठेवायच्या, सेंट्रल सलकाय, लॅटरल सलकाय अँड पॅरिटिओ सलकाय. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय येईल तर ब्रेनचं फंक्शन येईल. ब्रेनच्या फंक्शन मध्ये म्हणजे स्पेशली तुम्ही सेरेब्रमचं फंक्शन पाहत असाल तर फंक्शन मध्ये तुम्हाला मेन 2 पॉईंट लक्षात ठेवायचे की फंक्शनली सेरेब्रम इज डिवाइडेड इनटू मेनली 2 पार्ट. फर्स्ट जनरल सेन्सरी एरिया अँड जनरल मोटर एरिया. ठीक आहे, हा जो जनरल मोटर एरिया असतो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मोटर स्पीच एरिया आणि ह्या नावावरून तुम्हाला याचं फंक्शन इझिली समजून येतं. तसंच जनरल सेन्सरी एरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेन्सरी स्पीच एरिया. ह्याच्यावरून पण तुम्हाला त्याचं फंक्शन इझिली समजतं कारण ह्यामध्ये शब्द आहे सेन्सेशन आणि ह्याच्यामध्ये शब्द आहे स्पीच. ठीक आहे, म्हणजे हा जो एरिया आहे जो मोटर स्पीच एरिया आहे हा स्पेशली आपल्या टंग वरती किंवा आपल्या थिंकिंग वरती, मुवमेंट वरती किंवा वोकल कॉर्ड वरती कंट्रोल करणं हे ह्याचं फंक्शन असतं. आणि जे सेन्सेशन आपल्याला जाणवतं टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्याला जो आपण रिॲक्ट होतो हे रिॲक्ट करणं हे कुठल्या पार्टचं काम असेल तर सेन्सरी स्पीच एरिया सेन्सरी स्पीच एरियाचं. ठीक आहे, मग अशा सेन्सरी स्पीच एरिया किंवा मोटर स्पीच एरिया ह्या दोघांना प्रॉपर नाव सायंटिस्टने दिलेले आहेत. इट्स कॉल्ड ॲज अ ब्रोकाज एरिया, इट्स कॉल्ड ॲज अ वेर्निक्स एरिया. ठीक आहे, मग ह्या दोघांवरून सुद्धा तुम्हाला सीईटीला फंक्शन विचारले जाऊ शकतात किंवा सीईटीला प्रश्न विचारले जाऊ शकतात. बाळांनो तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पॉईंट्स पाठ करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट आहे डायन्सेफॅलॉन. जसं आपण मगाशी पाहिलं होतं तसं फोरब्रेन इट कन्सिस्ट ऑफ मेनली 3 पार्ट्स. बरोबर, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि एक डायन्सेफॅलॉन. त्यातले 2 पार्ट आपण मगाशी पाहिले. आता पाहूया डायन्सेफॅलॉन. हा जो डायन्सेफॅलॉन आहे हा तयार झालाय. मेन्स डायन्सेफॅलॉन इज कन्सिस्ट ऑफ मेनली 3 पार्ट्स. फर्स्ट इज अ थॅलामिक, सेकंड इज एपिथॅलॅमस अँड थर्ड इज अ हायपोथॅलॅमस. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर डायन्सेफॅलॉनला पाहत असाल तर डायन्सेफॅलॉन ह्याची पोझिशन कुठे येईल तर अशा डायन्सेफॅलॉनला फुल्ली सेरेब्रल हेमिस्फिअरनी वरून कव्हर केलेलं आहे. म्हणजे बिलो टू सेरेब्रल हेमिस्फिअर अँड अबव्ह टू मिड ब्रेन. बरोबर, म्हणजे हा रिजन तुम्हाला लॅटरल साइडनी इझिली दिसू शकत नाही, नाही डॉर्सल साइडनी, नाही वेंट्रल साइडनी, बट दे आर प्रेझेंट. ठीक आहे, मग असा जो डायन्सेफॅलॉन आहे अशा डायन्सेफॅलॉनला लॅटरल साइडला जे कव्हरिंग असतं विच इज कॉल्ड ॲज अ थॅलामी. अशा थॅलामीला वरच्या साइडने प्रोटेक्शन असतं विच आर कॉल्ड ॲज अ इपिथॅलॅमस. इपी दॅट इज अ अबव्ह, थॅलामस इट्स अ कव्हरिंग. ठीक आहे,
आणि त्याचा जो खालचा भाग असेल इट इज कॉल्ड ॲज अ हायपोथॅलॅमस. हायपो मीन्स बिलो. ठीक आहे, म्हणजे डायन्सेफॅलॉनचा थॅलॅमी, इपिथॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस असे 3 भाग पडलेले आहेत. आता ह्यातला जर थॅलॅमी पाहिला तर थॅलॅमी इज कनेक्टेड टू द अदर पार्ट ऑफ अ ब्रेन, बरोबर. आणि हे जे अदर पार्ट ऑफ ब्रेन आहेत हे कशामुळे कनेक्ट केले जाऊ शकतात, तर बिकॉज इट कंटेन्स RAS रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. ह्याच्यावर तुम्हाला सीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस अबव. हा जो पार्ट आहे हा वरच्या साईडला असतो आणि ह्या इपिथॅलॅमस मध्ये एक स्पेशल बॉडी असते विच आर कॉल्ड ॲज अ पेनियल बॉडी. आता ही पेनियल बॉडी का महत्वाची आहे, बिकॉज इट सिक्रेटेड मेनली 2 टाइप ऑफ मेनली सिक्रेटेड सेरोटोनिन अँड मेलाटोनिन. आता सेरोटोनिन बॉडीमध्ये काय करतो, तर इट कम्प्लीट और रिदमिक कम्प्लीटेड मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. आणि सेरोटोनिन हा काय करतो, तर आपल्या बॉडीमध्ये जे मेलानिन असतं, जे स्किनचा कलर ठरवण्याचं काम करतं, हे मेलानिन मेंटेन करणं हे कोणाचं काम असेल, तर मेलाटोनिनचं असतं. ह्याच्या खाली गेला तर हायपोथॅलॅमस, म्हणजे ह्याचा जो बेस असतो हा बेस कशाने तयार झाला, हायपोथॅलॅमस पासून. अशा हायपोथॅलॅमस पासून आणखीन एक ग्लँड फॉर्म झालेला आहे विच इज कॉल्ड ॲज अ पिट्युटरी ग्लँड. आणि दिस पिट्युटरी ग्लँड इज अ मास्टर ग्लँड ऑफ एंडोक्राइन ग्लँड, बरोबर. मग हा जो पिट्युटरी ग्लँड असतो हा एंडोक्राइन ग्लँड म्हणून ओळखला जातो. आणि हा एंडोक्राइन ग्लँड असल्यामुळं हा वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रेट करायचं काम करतो, हे त्याचं फंक्शन झालं. आणि प्लस आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ही सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम आहे ह्या दोघांमध्ये जे कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम केलं जातं हे कोण करतं, तर पिट्युटरी ग्लँड. म्हणजे सर्वात एंडोक्राइन सिस्टीम मध्ये महत्वाचा ग्लँड कुठला असेल तर पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पाहिला तर हा जो डायन्सेफॅलॉन असतो हा डायन्सेफॅलॉन बॉडी ब्रेनच्या अदर पार्टशी पण कनेक्ट होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ स्मॉल फोरामेन. फोरामेन दॅट इज अ छोटंसं एक छिद्र असतं, त्या छिद्रामधून काही नर्व्स असतात, ह्या नर्व ब्रेनच्या अदर पार्टशी कनेक्ट होऊ शकतात. दिस ओपनिंग इज कॉल्ड ॲज अ फोरामेन ऑफ अ मोनरो. ह्याच्यावरती सुद्धा सीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्लस डायन्सेफॅलॉन इज ऑल्सो अ रिले सेंटर फॉर मोटर अँड सेन्सरी इम्पल्सेस. म्हणजे हा एक रिजन असा आहे की जो आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये सेरेब्रम असेल किंवा सेरेबेलम असेल, अशा सगळे जे काही सेन्सिटिव्ह पार्ट आहेत ब्रेन मधले, ह्या सगळ्या पार्टची कोऑर्डिनेशन ठेवण्याचं किंवा त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन करून देण्याचं काम हे कोण करू शकतो, डायन्सेफॅलॉन करू शकतो. ठीक आहे. इथे आपला स्पेशली फोरब्रेन संपतो. पुढचा पॉईंट येईल मिड ब्रेन. मिड ब्रेन जर तुम्ही पाहायला गेला तर मिड ब्रेन मध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट कुठला येईल, तर मिड ब्रेन इज कन्सिस्ट ऑफ मेनली 2 पार्ट्स. त्यातला फर्स्ट येईल कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आणि सेकंड येईल क्रिउरा सेरेब्री. मुलांनो शब्द अवघड आहेत बट तुम्हाला ते पाठ करावे लागतील. मग ह्यातला जर तुम्ही मिड ब्रेन पाहिला तर हा मिड ब्रेन कुठं असतो, तर हा ऍक्च्युली दिसू शकत नाही. जसं डायन्सेफॅलॉनची कंडिशन असते तशीच हा मिड ब्रेन सुद्धा प्रॉपर दिसू शकत नाही. बट हा कुठं प्रेझेंट असतो, याची पोझिशन पाहायला गेला तर हा डायन्सेफॅलॉन आणि पॉन्स पॅरोली ह्या दोघांच्या मध्ये असतो. डायन्सेफॅलॉन इज अ पार्ट ऑफ अ फोर ब्रेन आणि पॉन्स पॅरोली इज अ पार्ट ऑफ अ हाइंड ब्रेन. ठीक आहे. ह्या दोघांच्या मध्ये हा ब्रेन असतो. आता हा 2 पार्टनी तयार झालाय. त्यातला हा जो कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना असतो, हा कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अगेन डिवायडेड किंवा अगेन कन्सिस्ट ऑफ 2 पेअर ऑफ लोब्स. ठीक आहे. त्यातल्या 2 पेअर मधली एक जी पेअर असते ही थोडीशी वरच्या साईडला असते, सो इट्स कॉल्ड ॲज अ सुपेरियर कोलिक्युलर. आणि एक दुसरी जी पेअर असते ही खालच्या साईडला असते, सो इट्स कॉल्ड ॲज अ इन्फेरियर कोलिक्युलर. आता तुम्हाला याचे प्रश्न काय विचारतील, तर ही जी सुपेरियर कोलिक्युलर आहे ह्याचं फंक्शन काय आणि जे इन्फेरियर कोलिक्युलर आहे याचं फंक्शन काय. बघा, सुपेरियर कोलिक्युलर जी वरच्या साईडला जी पेअर असते नर्व फायबरची पेअर असते, ही नर्व फायबरची पेअर काय करते, तर ते स्टिम्युलाय किंवा रिसीव्ह द स्टिम्युलाय फ्रॉम ऑप्टिक नर्व्स. ऑप्टिक नर्व इज कनेक्टेड टू द आय, बरोबर. म्हणजे आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्याच्या ज्या डोळ्यांथ्रू आपण रिप्लाय करू शकतो, जे आपल्या ऍक्टिव्हिटीज होतात डोळ्यांथ्रू, हे ऍक्टिव्हिटीज करणं किंवा हा रिप्लाय देणं हे काम कोणाचं असेल, तर कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना मधला सुपेरियर कोलिक्युलर. मग ह्याच्या अपोजिट जो इन्फेरियर असतो हा काय करतो, तर हा ऑडिटरी स्टिम्युलाय देतो. म्हणजे आपण जे ऐकतो, ऐकून जो रिप्लाय देतो हा रिप्लाय कोणावर डिपेंड असतो, तर इन्फेरियर कोलिक्युलर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिउरा सेरेब्री. क्रिउरा सेरेब्री पाहिला, इट्स ऑल्सो अ थिक बँड. म्हणजे हा जो रिजन आहे असा रिजन आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या लॉन्जिट्युडनल अशा नर्व फायबर्स असतात. आणि ह्या ज्या नर्व फायबर्स असतात ह्या काय करतात, तर
कनेक्शनचं काम करतात. कुणाकुणामध्ये? तर सेरेब्रम, सेरेबेलम आणि स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. आणि अशा ज्या नर्व फायबर्स असतात ह्या सुद्धा कशापासून तयार झाल्या? तर दे फॉर्म RAS. जसं आपण मगाशी सांगितलं, हा सुद्धा RAS ने तयार झाला किंवा ह्या RAS ने तो काय करतो? अदर पार्टशी कम्युनिकेट करू शकतो. तसंच हा सुद्धा अदर पार्टशी कम्युनिकेट RAS ने करतो, विच आर कॉल्ड एज अ रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम. ठीक आहे बाळांनो, हे शब्द अवघड आहेत पण ह्यांच्या फंक्शन वरती तुम्हाला कदाचित सीईटी ला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. नाव द लास्ट पॉइंट, हाइंड ब्रेन. म्हणजे आपण मगाशी फोर ब्रेन आणि मिड ब्रेन ह्याच्याबद्दल स्टडी केला. आता स्टडी करूया हाइंड ब्रेन. ठीक आहे. आता थोडंसं केअरफुली लक्ष देऊन थोडंसं केअरफुली पहा. हाइंड ब्रेन जर पाहिला तुम्ही तर हाइंड ब्रेन हा एकदम खालच्या साईडचा रिजन आहे, म्हणजे पोस्टेरियर पार्ट आहे जो मिड ब्रेनच्या खाली असतो. ठीक आहे. जो तयार झालाय मेनली 3 पार्टनी. कुठले कुठले 3 पार्ट असतील? तर पहिला असेल सेरेब्रम, देन येईल सेकंड येईल पॉन्स वेरोली आणि थर्ड येईल मेड्युला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. त्यातला सेरेब्रम बघा बाळांनो, इथं थोडंसं कुठेतरी कन्फ्युजन होईल. सेरेब्रम वेगळा आणि सेरेबेलम वेगळा. सेरेब्रम आहे हा फोर ब्रेन मध्ये येतो, सर्वात लार्जेस्ट पार्ट आहे. तसं सेरेबेलम हा हाइंड ब्रेन मध्ये येतो, पण हाइंड ब्रेन मधला हा लार्जेस्ट पार्ट आहे. ठीक आहे. मग हा असा सेरेबेलम किती पर्सेंट मध्ये असतो? ऑल ओव्हर. जसं तो 83% मध्ये होता फोर ब्रेन, तसा हा 11% मध्ये असतो. ठीक आहे. थोडं तुम्ही याला कम्पेअर, ज्यावेळेला तुम्ही सेरेबेलमला स्टडी करत असाल तर हा स्टडी शक्यतो तुम्ही फोर ब्रेन मधला सेरेब्रम जो आहे त्याच्याशी कम्पेअर करून स्टडी केला तर तुम्हाला थोडंसं लवकर लक्षात पण पॉईंट येतील आणि लक्षात पण राहतील. ठीक आहे. ह्यातला जो पहिला पॉईंट पाहिला तर हा कसा आहे? सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. ठीक आहे. आता कुणाच्या मध्ये आहे? तर सेरेब्रम आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे की जसा सेरेब्रम हा 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला होता, ज्याला आपण सेरेब्रल हेमिस्फियर म्हटलं होतं, तसं हा सुद्धा 2 भागात डिवाइड झालेला आहे, विच इज कॉल्ड एज अ सेरेबेलर हेमिस्फियर. जसं सेरेब्रम हेमिस्फियर मध्ये कॉर्पस कॅलोसम होती, तसं यांच्यामध्ये म्हणजे सेरेबेलर हेमिस्फियर मध्ये काय आहे? वर्मिस. ठीक आहे. ह्याच्यावरती तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन येऊ शकतो. थोडंसं कन्फ्युजन करणारे पॉइंट्स आहेत पण कन्फ्युजन करून घेऊ नका. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट येईल की जर तुम्ही ह्या सेरेब्रमला लॅटरली स्टडी करत असाल तर सेम कंडिशन मध्ये तुम्हाला 2 भाग दिसतील. एक येईल आउटर कॉर्टेक्स आणि आतला येईल मेडुला. ठीक आहे. मग जर तुम्ही कॉर्टेक्स पाहिला तर हा कॉर्टेक्स कशाचा तयार झालाय? ग्रे मॅटरचा. आणि मेडुला पाहिला तर हा तयार झालाय व्हाईट मॅटरचा. आता ह्याला ग्रे मॅटर व्हाईट मॅटर का म्हटलं? आपण मगाशी पाहिलं जसं सायटॉन असतो, सायटॉनचा जसा न्यूरॉन असतो, त्या न्यूरॉनचा जर सायटॉन प्रेझेंट असेल तर इट्स कॉल्ड एज अ ग्रे मॅटर, आणि जर ॲक्सॉन असेल इट्स कॉल्ड एज अ व्हाईट मॅटर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट मध्ये तुम्ही सेरेब्रम आणि सेरेबेलम ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश करायचं असेल तर एक सर्वात महत्त्वाचा पॉइंट कुठला येईल? तर सेरेब्रम मध्ये ब्रांचिंग ट्री लाईक प्रोसेसेस प्रेझेंट असतात, विच आर कॉल्ड ॲज अ अर्बोर विटाई. ह्याच्यावर तुम्हाला सीईटी ला क्वेश्चन 100% पडू शकतो. जसं कॉर्पस कॅलोसम 90% पडणार, तसं अर्बोर विटाई ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन पडण्याची खूप जास्त शक्यता आहे. जमलं तर पाठ करण्याचा प्रयत्न करा. मे बी हा जर शब्द नाही विचारला अर्बोर विटाई तर त्याच्यावर असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की हा जो अर्बोर विटाई आहे, जो ब्रांच लाईक स्ट्रक्चर असतो, तो सेरेब्रमच्या कुठल्या कॉर्टेक्स मध्ये असतो किंवा कुठं असतो? तर तुम्हाला तुमच्याकडनं हे उत्तर अपेक्षित असेल की ग्रे कॉर्टेक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय येईल तर ह्याचं फंक्शन काय असतं? सेरेबेलमचं फंक्शन काय असेल? तर इट कंट्रोल न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटीज. हे तुम्हाला सगळं माहितच आहे. त्यानंतर व्हॉलंटरी मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. म्हणजे आपल्या मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या असतात, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे जे फंक्शन्स आहेत हे जे कंट्रोल करणं, हे जे बॅलन्सिंग असेल, हे सगळं काम कोणाचं असेल तर सेरेबेलमचं असतं. त्यानंतर सेकंड पॉइंट पाहिला तर पॉन्स व्हेरुली. ठीक आहे. हा जो पॉन्स व्हेरुली आहे इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मेनली 2 पार्ट्स, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. पण थोडंसं वेगळं पाहिलं तर आता पण तुम्ही जे कॉर्टेक्स आणि मेडुला ऐकत आला होता, कॉर्टेक्स हा ग्रे होता आणि मेडुला जो होता हा व्हाईट मॅटर मध्ये होता. पण बाळांनो इथं फरक काय असेल तर इथला पॉन्स व्हेरुली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा यांच्यामधला हा जो कॉर्टेक्स आहे हा व्हाईट मॅटरचा आहे. इथला सुद्धा हा जो कॉर्टेक्स आहे आउटर आहे हा व्हाईट मॅटरचा आहे आणि जो इनर मेडुला आहे हा ग्रे मॅटरचा आहे. इथला सुद्धा इनर मॅटर हा ग्रे मॅटरचा आहे. इनर
इनर मेडुला जो आहे हा कसा आहे तर ग्रे मॅटरचा आहे. आता ह्याच्यामध्ये हा पॉईंट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर ह्याचं फंक्शन काय येईल तर पॉन्स व्हेरुली काय करतो तर कोऑर्डिनेशन ठेवतो कोणामध्ये तर सेरेब्रल हेमिस्फियर मध्ये. ठीक आहे. आणि मेडुला ऑब्लॉंगेटा हे तुम्हाला माहितच आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा इज अ टोटली टू मच सेन्सिटिव्ह पार्ट इन अवर बॉडी. ठीक आहे. जर मेडुला ऑब्लॉंगेटाला इंजुरी झाली असेल तर सडनली डेथ होऊ शकते. मग असं मेडुला ऑब्लॉंगेटा काय करू शकतो तर ते कंट्रोल इनव्हॉलेंटरी ऍक्टिव्हिटीज, म्हणजे ज्याच्यावर आपण कंट्रोल करू शकणार नाही, दे आर नॉट कंट्रोल इन अवर विल, अशा ज्या ऍक्टिव्हिटीज असतात ज्याच्यावरती कोण कंट्रोल करतो तर मेडुला ऑब्लॉंगेटा. लाईक हार्टबीट असेल, रेस्पिरेशनचा रेट असेल, किंवा मग आपलं ओमिटिंग असेल, कफिंग असेल, त्यानंतर स्वॉलविंग असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात ज्या नकळत होऊन जातात, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवरती कंट्रोल करणं हे काम कोणाचं असेल तर मेडुला ऑब्लॉंगेट. मग तुम्ही जर ह्या पॉईंटला स्टडी करत असाल तर ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट असा आहे की जो सीईटीला पडूच शकतो, तर तो असेल ब्रेन स्टेम. ठीक आहे. मग ब्रेन स्टेम कशाला म्हणतात किंवा ब्रेन स्टेम कशापासून तयार झालाय तर ब्रेन स्टेम पॉन्स व्हेरुली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा ह्या दोघांपासून तयार झालाय. आता ह्याला ब्रेन स्टेम असं का म्हटलंय कारण तुम्ही जर प्रॉपर ब्रेनचं स्ट्रक्चर पाहत असाल, जसं आपण मगापासून काढत आहोत, जर ब्रेनचं स्ट्रक्चर असं लाईक अ क्वेश्चन मार्क तुम्ही जर पाहिलं तर इथं येणार हा सेरेबेलम, ह्याच्या पुढचा असेल पॉन्स व्हेरुली आणि ह्याच्या इथून खाली जो येईल इट्स मेडुला ऑब्लॉंगेटा. ठीक आहे. हा पॉन्स व्हेरुली आणि हा येईल सेरेब्रल हेमिस्फियर. ठीक आहे. मग हा जो फुल ब्रेन असेल ह्या ब्रेनला ऍज अ स्टेम म्हणजे खालून जो सपोर्ट मिळतो हा सपोर्ट ह्या दोघांमुळे मिळतो, म्हणून ह्या दोघांना काय म्हटलं जातं इट्स कॉल्ड ॲज अ ब्रेन स्टेम. बघा हे पॉईंट थोडेसे किचकट आहेत, लक्षात राहणारे नाहीयेत, पण तरी सुद्धा प्रयत्न करा तुम्ही हे इझिली लक्षात ठेवू शकाल. ठीक आहे. आता या पॉईंटचा सर्वात शेवटचा पॉईंट, याच्यामध्ये आपण जे मगाशी पाहतोय किंवा या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ॲज अ रिव्हिजन म्हणून, तर आपण काय पाहिलं तर ब्रेनचं स्ट्रक्चर पाहिलं, ब्रेनवरचं कव्हरिंग होतं मेनिंगचं स्ट्रक्चर पाहिलं, ब्रेनमध्ये 3 पार्ट्स पडतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन, ते कसे असतात, कशाने तयार झाले, त्याचं फंक्शन काय हे डिटेलमध्ये पाहिलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ज्याच्यावर तुम्हाला सीईटीला प्रश्न मी पडू शकतो पॉईंट आहे तो, आता ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय विचारलंय तर आपला हा जो ब्रेन असतो हा ब्रेन टोटल 4 वेंट्रिकल्सनी कव्हर केला, म्हणजे 4 प्रकारचे कप्पे असतात, ह्या 4 कप्प्याने आपला ब्रेन तयार झालाय. मग ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठल्या वेंट्रिकलमध्ये कुठला पार्ट असू शकतो, तर एक जस्ट बघा, त्यातला ब्रेन जे 4 वेंट्रिकल्स असतात त्यातला फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल असतो हा टोटल जे आपला फोरब्रेन मध्ये सेरेब्रल हेमिस्फियर असतो, हा सेरेब्रल हेमिस्फियरला कव्हर करणारे जे 2 पार्ट्स असतात दॅट इज कॉल्ड एज द फर्स्ट अँड सेकंड वेंट्रिकल. जो थर्ड वेंट्रिकल असतो हा थॅलॅमीला कव्हर करतो. थॅलॅमी इज अ पार्ट ऑफ ऑल्सो फोरब्रेन, इट्स अ थर्ड पार्ट ऑफ डायन्सेफेलॉन, त्याचा सब पार्ट आहे थॅलॅमी, त्याला कव्हर करणारा जो रिजन असेल इट्स अ थर्ड वेंट्रिकल. आणि सर्वात शेवटचा फोर्थ वेंट्रिकल हा पॉन्स व्हेरुली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा या हाइंड ब्रेन मधल्या पार्टला कव्हर करतो, म्हणजे आपला हा जो ब्रेन आहे हा ब्रेन टोटल 4 वेंट्रिकलनी कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आता बाळांनो ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये जर समजा तुम्हाला एखाद्या पॉईंट बद्दल क्युरी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.